नमस्कार भाविकांनो, आमच्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष आहे, कारण आज आहे भागवत एकादशी। शास्त्रामध्ये या एकादशीला सर्व व्रतांमध्ये उत्तम मानले गेले आहे। जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल, कामात अडथळे येत असतील किंवा घरात विनाकारण भांडणे होत असतील, तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका अत्यंत प्रभावशाली आणि गुपित कामाबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही आज रात्री 12च्या आत केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि घरात सुख समृद्धीचा वर्षाव होईल। हा कोणताही अंधविश्वास नाही, तर आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेला अत्यंत सोपा आणि अचूक उपाय आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीच पूर्ण फळ देत नाही। भाविकांनो, एकादशी ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। त्यातही भागवत एकादशीचे व्रत केल्याने माणसाला न कळत झालेल्या सर्व पापांमधून मुक्ती मिळते। असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकाचे दरवाजे उघडे असतात आणि विष्णूची पूजा करणाऱ्या भक्तांवर माता लक्ष्मीची असीम कृपा होते। आजच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने पितृदोष आणि ग्रहांचे दोषही शांत होतात। जर तुम्हाला काही कारणास्तव उपवास करणे शक्य झाले नसेल किंवा तुम्ही मोठी पूजा करू शकला नसाल, तर काळजी करण्याची काहीही गरज नाही। आता मी जे काम सांगणार आहे ते तुम्ही आज संध्याकाळी किंवा रात्री सुद्धा करू शकता। चला तर मग जाणून घेऊया, आज रात्री 12च्या आत तुम्हाला कोणते एक काम आवर्जून करायचे आहे। न विसरता हे काम तुम्ही केले तर हे काम करताना तुळशी मातेजवळ करायचा एक विशेष उपाय आहे, कारण तुळस ही भगवान विष्णूंना प्राणापलीकडे प्रिय आहे आणि जिथे तुळशीची सेवा होते तिथे माता लक्ष्मी स्वतः वास करते। हे कसे करायचे आहे काम, हे जी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर तुम्ही लक्ष देऊन नक्की ऐका। पहिली स्टेप आहे, आज संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही स्वच्छ हात पाय धुवून शक्यतो पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे आहे। अजिबात तुम्ही हात पाय तोंड न धुता बसू नका आणि मी सांगितलेले 2 कलरचेच वस्त्र परिधान करा। दुसरा स्टेप आहे, तुमच्या घरातील तुळशी वृंदावनाजवळ जा। ते सर्वप्रथम तुळशी मातेला नमस्कार करा। नमस्कार करणे हे खूप गरजेचे आहे। तिसरी स्टेप आहे, मुख्य उपाय आहे, तुम्हाला तुळशी समोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे। जर तूप नसेल तर तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता। या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही विष्णूंना अत्यंत प्रिय होती। चौथी स्टेप आहे, दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला हळद कुंकू वाहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशीच्या झाडाला स्पर्श न करता, कारण एकादशीला तुळशीला स्पर्श करत नाहीत, तिच्या भोवती 3 परिक्रमा करा। 5वी स्टेप आहे, मंत्र जप। महत्त्वाची, परिक्रमा करताना किंवा दिवा लावल्यानंतर तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा तरी किंवा 108 वेळा जप करा। जर तुमच्या घरात खूप आर्थिक अडचण असेल तर आज रात्री विष्णू समोर किंवा तुळशी समोर 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते नाणे तुमच्या पैशाच्या तिजोरीत ठेवून द्या किंवा तुमच्या पाकिटमध्ये जरी ठेवले तरी चालेल। तुमची कधीही पाकिट किंवा तिजोरी कधीही रिकामी होणार नाही। आणि तुम्ही या दिवशी काय करायचे आहे, काय करू नये, हे सुद्धा तुम्हाला मी भाविकांना सांगणार आहे। आजच्या दिवशी उपाय करताना काही चुका टाळणे खूप गरजेचे आहे। प्रत्येक जण न विसरता भूल करतात, चुक्या करतात। तर आज एकादशी असल्यामुळे तुळशीची पाने अजिबात तोडू नका। तुळशीची पाने तोडलेली चालत नाहीत, तर तुम्ही हे लक्ष द्यायचं आहे की आपण तुळशीची पाने तोडली नाहीत पाहिजे। आज रात्री घरात कोणाशीही भांडणे करू नका किंवा वाद घालू नका। घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण ठेवा, कारण जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी राहते। जिथे भांडण तिथे कधीच शांतता नसते, तिथे लक्ष्मी राहत नाही। आजच्या दिवशी सात्विक भोजन करा। घरात मांसाहार किंवा कांदा लसूण पूर्णपणे टाळा।
तर विसरू नका, आज रात्री 12च्या आत हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय नक्की करून पहा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य नक्कीच दूर करतील. तुमची जी काही इच्छा असेल ती मनोभावे विष्णू चरणी व्यक्त करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचे फळ मिळेल. अशाच धार्मिक आणि अभ्यासपूर्व माहितीसाठी आमच्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. देव तुमचे कल्याण करो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये अजून एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा. धन्यवाद.